नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण आता रूमवरती येत आपण सगळ्यात पहिले तर अंघोळ करून फ्रेश झालेलो आहे. आता आपल्याला जायचं आहे घरी, तर आपण घरी जाण्यासाठी आवरलं आहे. आता आपण रूम चेकआउट करून लगेच निघणार आहे पुढच्या प्रवासासाठी. तर आपण आत्ता उठलेलो आहेत. आपल्याला लवकर जायचं होतं, पण रात्री यायला उशीर झाला. आम्ही रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत रूमवर पोहोचलो होतो. तिथून आम्हाला झोपायला टाईम झाला, त्यामुळे सकाळी आपण लवकर उठून गेलो नाही. तर म्हणून आपण आता 7 वाजले, आता निघतो इथून. तर आता पोहोचूया मित्रांनो खाली. आता सगळ्यात पहिले गाडी एकदम मस्त पुसून घ्यायची, नंतर निघायचं आपल्याला. मित्रांनो, आपण आता रूम चेकआउट करून निघालोय आपल्या पुढच्या प्रवासासाठी. तर मित्रांनो, आपला जे पूर्ण गुजरातमध्ये आपण 8 दिवस होतो आणि आपलं जे डेमो द्यायचं काम होते पूर्ण झाले. आपण 5 ठिकाणी डेमो दिले, आता वापस जातोय घरी. तर मित्रांनो, आपण आता घरी पोहोचूया. तर आपल्याला आता भरपूर टाईम लागणार, 12 तास लागणार आहेत घरी पोहोचायला. आता दम्मा पोहोचूया घरी. मित्रांनो, आपल्याला परत आज जाता जाता जी मिठाची शेती आपण जाताना बघितलं ती परत दिसलेली, तर आपण त्याच हायवेनं परत वापस जातोय घरी. तर इकडं पूर्ण मिठाची शेती आहे, भरपूर मोठी शेती आहे. 200-200, 300 एकरमध्ये पूर्ण मिठाची शेती करते इकडले लोक, कारण समुद्र जवळ आहे. आणि आपण बीचवर पण गेलो होतो, नागोवा बीच म्हणून. तर तुम्ही तो ब्लॉग नसेल बघितला, लगेच जाऊन बघा. आणि सोमनाथ मंदिर, जे प्रथम ज्योतिर्लिंग आहे, आपण त्याचं पण दर्शन करून आलेलं आहे. ते पण नसेल बघितलं, लगेच जाऊन बघा. तर मित्रांनो, ते समोर जे दिसते ते पूर्ण मिठाचे डोंगर आहे, म्हणजे एकदम खराब मीठ आहे. आता हे नंतर फॅक्टरीमध्ये जाऊन तयार होतं. तर आपण आता इथून जातोय त्याच रस्त्याने जातोय, ज्या रस्त्याने आलो त्याच रस्त्यानेच. आणि मित्रांनो, आपण आज थांबलोय नाश्ता करण्यासाठी. आपल्याला नाश्ता करायचा आहे, कारण रात्री आपण उशिरा जेवलो होतो थोडं, त्यामुळे आपल्याला आता नाश्ता करायचा. सगळ्यात पहिलं आपण हॉटेलला थांबून घेतो आणि आपण मागवले आता भजे. तर आपण आज लगेच नाश्ता करून निघणार पुढच्या प्रवासासाठी. मित्रांनो, आम्ही आता डिझेल भरण्यासाठी थांबलो होतो आणि आपल्या गाडीमध्ये डिझेल संपत आलं होतं, त्यामुळे लगेच आपण पंपवर थांबलेलो आहे डिझेल भरायला. आता इथून डिझेल फुल करून आपण थोड्या वेळात जेवायला पण थांबणार आहे. आपण जेवण नाही केलं अजून. सकाळच्या नाश्त्यावरच आपण आता थोड्या वेळात जेवायला पण थांबणार आहे पुढं. मित्रांनो, आपण आहे आता गुजरात आणि महाराष्ट्रात बॉर्डरवर. जे समोरची स्थिती आहेत गुजरात आणि महाराष्ट्राची बॉर्डर, पलीकडल्या साईडला आहेत महाराष्ट्र आणि अलीकडल्या साईडला आहे गुजरात. तर आपण आता आलोय बॉर्डरवरती. आता इथून निघणार आहे पुढं जाण्यासाठी. तर आता अडवते ते इथं पोलीसवाले अडवत असते, आता बघू अडवते का नाही आपल्याला. तर आपण आता जातोय पुढं. आता या गाडी मागत जाणे आपल्याला, मग कसं अडवणार नाही कोणी आपल्याला. तर मित्रांनो, आपल्याला जाताना हा चेकपोस्ट नव्हता लागला आणि मित्रांनो आपल्याला अडवलेलं नाही, बरं झालंय. आणि पोलीस पण नाही इथं. आपल्याला जाताना चेकपोस्ट नव्हता लावला, कारण आपण मधातून गेलो होतो. आपण थोडं शॉर्टकटमधून घुसलो होतो. नंदुरबारपासून मधात गेलो होतो आपण, नंदुरबारहून मधात गेलो होतो. तिथून आदिवासी एरियामधून थोडं पुढं गेलो, म्हणजे आपल्याला तिकडे चेकपोस्ट लागला नाही. आता येताना लागलं आहे, कारण आपण सोलापूर हायवेला लागणार आहे आता पुढं. तर आपल्याला आता सोलापूर हायवे लागायचं आहे. आपण सगळ्यात पहिले जेवण करायला थांबणार आहे. आपण जेवण नव्हतं केलं तर आता एखादी मस्त हॉटेल बघून जेवायला पण थांबू आपण. आणि आपल्याला भेटली मित्रांनो एक भारी हॉटेल. आपण आता या हॉटेलला थांबणार आहे. आता इथून जेवण करून परत पुढं निघूया. तर आपण आता या हॉटेलला जेवण करून घेऊ सगळ्यात अगोदर. मित्रांनो, आपण आता महाराष्ट्र आणि गुजरातची बॉर्डर पार करून पुढे आलोय. आता जेवायला थांबलोय. आपण सकाळपासून जेवण नव्हतं केलं आणि आज सगळ्यात पहिलं जेवण करून घेणार आहे, निघणार आहे आपल्या घरच्या प्रवासासाठी. तर आज जेवण करायला आपण हॉटेलवर आलेलो आहे. आता जेवण करून निघूया इथून. भरपूर टाइम लागला आपल्याला यायला, कारण ऊन पण लई आहे ना. आपल्या महाराष्ट्रातले रस्ते लई भारी, त्यामुळे आपल्याला टाइम लागला यायला. आता आपण जेवण करायला जाऊ हॉटेलमध्ये. मित्रांनो, आम्ही आता जेवण करून निघालोय पुढच्या प्रवासासाठी आणि आपलं आता घर बाकी फक्त 300 किलोमीटर. पण आता महाराष्ट्रामध्ये आलोय म्हणल्यावर आपल्याला टाइम तर जादा लागणारच. आता 300 किलोमीटरसाठी डायरेक्ट 5 तास लागणार होते आपल्याला, कारण महाराष्ट्राचे रस्ते एकदम भारी, त्यामुळे आपल्याला एवढा टाइम लागणार होता. जिथं बघा तिथं गड्डेच सापडून तुम्हाला कुठं चांगला रस्ता सापडणार नाही, त्यामुळे आपल्याला टाइम लागणार होता. आणि आपल्याला थोड्या वेळात चाळीसगावचा घाट पण लागणार आहे. आपण चाळीसगाववर जाणार आहे. आता आपल्याला लागलाय मित्रांनो धुळे सोलापूर हायवे. आणि मित्रांनो, आपलं घर पण धुळे सोलापूर हायवेवरच आहे आणि त्यामुळे आपल्याला आता काही कुठं टर्न मारायची गरज नाही. आता एकदा रस्त्याला लागलं की डायरेक्ट तिथंच पोहोचायचं आहे. आपण आता जातोय आणि आपल्याला थोड्या वेळात चाळीसगावचा घाट पण लागणार होता. आता आपल्याला थोडा टाइम लागणारच आहे.
मित्रांनो, जो समोर जो डोंगर दिसतो ते आहे पूर्ण चाळीसगावचा घाटाचा डोंगर. तर आपल्याला आता घाट लागणार होता, ते पुढं छोटी छोटी गाड्या दिसते, आता घाटायला लागायचं आहे आपल्याला थोड्या वेळात. तर वरती चढूया. आणि आता एकदम मस्त वातावरण झालं आहे, आता शिराळ पडलं आहे, म्हणजे 5-5:30चा टाईम झाला आहे. एकदम भारी ऊन पडलं आहे, कवळं ऊन पडलं आहे एकदम. मित्रांनो, आम्ही आता थोड्या वेळात घरी पोहोचणारच आहे. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपलं आता बस स्टँड लागलं आहे, आपण आता 2 मिनटात तर घरी जाऊया. तर भेटूया मित्रांनो पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये.